जामसंडे येथे मोकाट जनावरांमुळे झालेल्या अपघातात मिलिंद घाडी या 47 वर्षीय युवकाचा बळी गेला. या घटनेनंतर देवगड जामसंडे शहरातील नागरिक मोकाट गुरांच्या प्रश्नावर आक्रमक होत थेट नगरपंचायतमध्ये धडक देत नगरपंचायत प्रशासनाला जाब विचारला. शहरातील ग्रामस्थांनी या ग्रामसभेत आक्रमक होत कायमस्वरूपी कोंडवाड्याची मागणी केली. या सर्व घटनेदरम्यान ग्रामसभेत शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर चर्चेअंती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी देवगड जामसंडे शहरात तात्पुरत्या कोंडवाड्याची व्यवस्था नेनेनगर येथे केली जाईल. त्याचबरोबर प्रशासकीय बाबी पूर्ण करून कायमस्वरूपी कोंडवाडा उपलब्ध केला जाईल. तसेच जी मोकाट जनावरे आहे त्यांना ताब्यात घेऊन कोंडवाड्यात ठेवण्यात येईल. त्या जनावरांचे मालक आले तर ती जनावरे त्यांच्या ताब्यात देण्यात येतील. अन्यथा त्या मोकाट गुरांच्या नगरपंचायतीच्या वतीने लिलाव करण्यात येईल. नगरपंचायत प्रशासन, नगरसेवक, नगरसेविका तसेच देवगड जामसंडे शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते. पहिलं ठरवावं लागेल की ह्या 8 दिवसात एवढी व्यवहारच आपल्याकडे सापडली तर कोंडवाड्याची प्रोव्हिजन आपण करू शकतो. आपल्याकडे किती व्यवहार आज आहेत आपल्या नगरपंचायत एरियामध्ये याचं कॅल्क्युलेशन नगरपंचायतीकडे अद्यापपर्यंत नाही. असलं तर तुम्ही सांगा, म्हणजे आम्ही आमचा शब्द मागेल. वॉर्ड वाईज सगळं जाहीर करावं. नाही, वॉर्ड वाईज करा किंवा नगरपंचायत करा, पण त्यावेळेला प्रोव्हिजन करू शकतो ना. आपल्याकडे 50 आहे, 100 आहे, 200 आहे, काय आहे तुम्ही ठेवणार कशाला? टॅगिंग नसल्यामुळे कुठल्या शेतकऱ्याच्या मालकीचं हे आयडेंटिफाय करण्यात येतं. त्यामुळे सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपली आहे की पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून त्यांचं टॅगिंग व्हावं. तीच म्हणूनच म्हटलं, ह्याच्यासाठी स्टँडिंग असणं गरजेचं आहे. काहीतरी बाउंड्री लाईन द्यायला पाहिजे ना. ती आपण कुठे डिस्कस करत नाही. योजना सगळ्या सांगितल्या, पण किती दिवसात त्या कार्यान्वित होणार आणि किती दिवसात पूर्ण होतील हे जर कळलं नाही ना, तर मलाचा प्रश्न त्यांचा तसाच राहणार की 11 महिन्यात हे दोषी आहेत, ते अमुक आहे किंवा नगरपंचायत प्रशासन ना करता आहे, असंवेदक अशा अनेक शब्द सहज वापरता येते. कारण ब्लेम गेम करणं ही सोपी गोष्ट आहे, पण त्याच्यावर काहीतरी आपल्याला ठोस उपाययोजना करता येईल का? तर अशा प्रकारचा एक ॲक्शन प्लॅन आपण करावा, कृती आराखडा करावा असं आम्ही सुचवू इच्छितो. आणि तो कृती आराखडा आम्ही सजेस्ट केलेला आहे. पण त्यासाठी तुम्ही काय करणार तेही तुम्ही समाविष्ट करून घेतलं पाहिजे. रोड आता नजीक असल्यामुळे येत आहेत रस्त्यावर ऍक्सिडेंट झाले आहेत. कोंडवाडा आपला झाला ना, काहीतरी ऍक्शन व्हावी. पुरा घेऊन आम्ही 7 दिवस आणि तुमच्यावर कारवाई करायला लागेल. नाहीतर उद्या इकडचा एखादा जनावर येऊन इथे अपघात झाला तर जबाबदारी आपलीच आहे. आपण सांगू शकत नाही त्यावेळेला त्यांच्यावर. आज पत्रव्यवहार आपल्याकडे नाही आणि असले तरी ते मोगम असले त्याचा तो हे आहे. मग अशी तुम्ही पोलिसांना कळवलं म्हणताय, पोलिसांना स्पेसिफिक कळवलं होतं का ह्याच्यापूर्वी आपण? तर सांगा मग पोलिसांनी त्यावेळेला का दखल घेतली नाही ते पण विचारू. आम्ही कोंडवाड्याची जी व्यवस्था करणार आहोत, 7 दिवस असं ताब्यात घेऊन त्यांचं चारा पाण्याचं हे करून त्यांचं काय असेल ते लिलाव करून मी परस्पर या संदर्भात ऐकून घ्या.
एक मिनिट सगळ्यांनी शांत बसा आता. शांत बसा. माझी सगळ्यांना विनंती आहे. हे बोलले की आम्ही तुम्हाला काय बोललो, मी पहिल्यांदा बोलले की कलेक्टर मॅडमला मला पत्र द्यावं लागेल. आता हे बोलतात आहे साहेब काय बोलले की कलेक्टर मॅडमची परमिशन घेतली आहे का. माझा पहिला मुद्दा तोच होता की आम्ही कलेक्टर मॅडमना पत्र देतोय. एक मिनिट, त्याच्यावर माझा प्रश्न आहे. त्यावर माझा एक प्रश्न आहे. ज्या वेळेला तुम्ही पहिली कारवाई गाडी म्हणून ज्या इसमावरती केलेली आहे, गाडी त्या गाडी इसमावरती 289 खाली आणि तुम्ही गुन्हा दाखल केला आणि त्यावरती आमची पूर्ण मिटिंग त्यावेळेला पोलीस स्टेशनला दाखवल्याचं होते. उच्च अधिकारी गव्हाणे होते यांची संपूर्ण मिटिंग झाली होती आणि त्यावेळेला मी तुम्हाला म्हणजे आता गाडीवर कारवाई होऊन किती झाली, जवळ 4 ते 5 वर्ष झाली त्या कारवाई होऊन. त्यावेळेला मी लेखी परत तुम्हाला अर्ज दिलेला की अमुक गुरांचा अधिनियम याच्या मोकाट गुरांचा अधिनियम याच्या खाली कलम 4 प्रमाणे कलेक्टरची परवानगी घेणे आवश्यक आहे, ती तात्काळ घ्या. आज एवढी वर्ष झाली तर तुम्ही मंजुरी घेतली आहे का? किती वर्ष झाली? आता आम्ही का नाही घेतली? 4 वर्ष झाली. दुसरा प्रश्न माझा असा आहे, त्या तुमच्या नगरपंचायतीमध्ये आजपर्यंत 2 ते 3 केसेस दाखल झाले तुला मालकांमध्ये, पण पोलीस स्टेशनमध्ये म्हणा किंवा तुम्ही म्हणा तो गुन्हा फक्त पब्लिकला डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासाठी ते गुन्हे दाखल केले. कारण त्याचं सांगतो की 289 जे कलम आहे ते कलम त्यामध्ये ते गुन्हा दाखल कलम करताना त्यावेळेला ते जनावर मालकाच्या ताब्यात पाहिजे, मालक तिथं हजर पाहिजे आणि मालकाच्या ताब्यात असताना ते जनावर बेफाम होऊन जर कोणाला दुखापत केली असेल त्याच्यासाठी 289 कलम आहे. पण तुम्ही पेपरमध्ये दिलात, आम्ही गुन्हा दाखल केला, लोक खुश झाली. हे चुकीचं तुम्ही परवानगी घेताय आणि तो मालक कुठं कोर्टात जाणार, बाकी त्याला काहीच नाही माहित. जेव्हा पोलीस अटक करायला येणार तेव्हा समजणार की माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. मग त्याच्यात तुमची ठोस कारवाई नाही ती आणि ती चुकीची पद्धतीने तुम्ही गुन्हे दाखल करता. ते व्हायला नाही पाहिजे, पूर्ण माहिती दाखल व्हायला नाही पाहिजे तसं गुन्हे. 289 ते कलम त्याला बसत नाही, मालकाला मोकाट गुरांना बसत नाही. ती तुमची पळवाट आहे. कारण तुम्हाला ती आता उद्या जरा उद्या तुमचे लोक तिथं कारवाई करायला गेले, नगरपंचायत आणि पोलीस मोकाट गुरांवरती कारवाई करायला गेले, गुरं बसलेले आहेत, त्याच्या कानावरचा टॅग बघणार, नगरपंचायतीमध्ये येणार, रजिस्टर उघडणार, मालक कोण अमुक अमुक, इथून कुठे जाणार पोलीस स्टेशनला. ही गुरं नंतर ते रस्त्यावर सोडली कोणी, नगरपंचायतीची कारवाई काय मोकाट गुरं पकडायची ना, मग ही परत रस्त्यावर सोडली कोणी, नगरपंचायतीने सोडली. मालकाचं झाले ना, तुम्ही गुन्हा दाखल केला पण परत गुन्हा घ्यायला पाहिजे रस्त्यावर ही कारवाई कोण करणार? एखादा मोकाट गुरं रस्त्यावरती, मोकाट गुरं रस्त्यावर पोलीस हे त्यांच्यावरती कारवाई करायला गेले, बरोबर आहे. कारवाई करताना त्यांचा टॅग कानामध्ये बघला, नंबर बघितला, गुरं तशीच ठेवली रस्त्यावर. आता मोकाट कारवाई कोणाची आहे? पोलिसांची आणि नगरपंचायती. पण गुरं तिथंच ठेवली रस्त्यावर आणि आले कुठे? नगरपंचायती. गुरं तशीच ठेवली. ऐकून घ्या. नंतर नगरपंचायतीमध्ये रजिस्टर उघडलं, मालक कोण निष्पन्न केला, पोलीस स्टेशनला गेले, गुन्हा दाखल झाला. मालकाला जेव्हा पोलीस बोलवणार तेव्हा मालकाला माहिती होणार की माझ्यावर गुन्हा दाखल झाला. पण ही गुरं नंतर रस्त्यावर सोडली, त्याला जबाबदार कोण? नंतर कोण होणार कारवाई? ही कारवाई तुमची होते का? तुमची ठोस कारवाई होते का? तुम्ही सोडला, तुम्ही परत बेबारा गुरं तुम्हीच परत रस्त्यावर सोडली. तुम्ही शब्द आश्वासन आम्हाला मंत्री कधी येतात करा.
आपण ठोस निर्णय घेऊनच सुरू आहे का? ठोस निर्णय सूचना केलेल्या आहेत त्या निश्चितच स्वागतार्ह आहे. एकच मुद्दा जरा थांबा ना सर. माननीय प्राध्यापक जोळेकर सरांनी ज्या सूचना केल्या आहेत ग्रामस्थांच्या चर्चेच्या ज्या सूचना आल्या आहेत त्या निश्चितच स्वागतार्ह आहेत. फक्त नगरपंचायत प्रशासनाचा एक मुद्दा आहे जो टॅगिंग करायचा तो प्राधान्याने तुम्हाला सर्वप्रथम घ्यायला हवा. नंतरचे जे मुद्दे आहेत ते त्यानंतर सुटणार आहेत. ते आता कधीचे काय नियोजन आहे ते त्याच वेळी जरी मगाशी आपले कदम साहेब बोलले त्यांचं म्हणणं 100% झालंच पाहिजे. कायदेशीर संघटना होते. मान्यता दिलेली आहे, जागा आपल्याला शोधून दिलेली आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असेल तर जनावरं पकडण्यासाठी तुमचे जे मित्रमंडळ आहेत त्यांची आम्हाला मदत मिळू देत. जनावरं पकडून आपण कोंडवाडीत टाकण्याची व्यवस्था करू. बाकीचे चारा पाणी त्यांना दंड लावणे ह्या सगळ्याची व्यवस्था आम्ही करू. पण जनावरं पकडण्यासाठी जर तुमच्या शहरवासीय म्हणून तुमची मदत झाली तर ती आम्हाला हवीच आहे. कारण आपला पथक जे स्थापन करायचं त्याच्यामध्ये तुमच्याशिवाय ते पथक स्थापन होऊ शकणार नाही. आपल्याकडचे कर्मचारी स्वच्छतेचे तुम्ही बघता किती आहेत आणि त्यांची कपॅसिटी किती आहे, त्याच्यासाठी किती स्ट्रॉंग लोक लागतात. त्यासाठी आपण जे टेंडर काढलेलं होतं पण ते टेंडर काही होत नाही असं दिसतंय. पण आपल्याकडे आता स्वयं इच्छेने काही लोक तयार झालेले आहेत तर त्यांना आपण मानधनावरती पण घेतो. तर हे जे आपले 7 पॉईंट आहेत, सरांचे जे 7 पॉईंट आहेत ते कायदेशीरदृष्ट्या कसे बसवून त्याचा पूर्णपणे फॉलोअप कसा घेता येईल हे आम्ही बघतोय. 7 दिवसाच्या आतमध्ये कलेक्टर ऑफिसमधून कशी परमिशन येईल या सगळ्या गोष्टींना ऑफिशियली हे मी आपल्याला इथं खात्री देते कलेक्टर मॅडमची परवानगी घेऊन. तुम्हाला तिकडच्या ज्या परमिशन्स आहेत त्या कशा मिळतील याच्यासाठी आपण फॉलोअप घेऊयात. तो त्याचबरोबर जे जिओ टॅगिंगचा, कारण जिओ टॅगिंगशिवाय काहीही कायदेशीरदृष्ट्या दंड लावणं किंवा FIR दाखल करणं किंवा त्या लोकांना गुन्हे दाखल करणं हे होऊ शकणार नाही आहे. तर ते कसं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी आम्हाला आता बोलावं लागेल. तर त्यांच्याकडून आपल्याला सर्वप्रथम याची टाईमलाईन घ्यावी लागेल. ती आम्हाला टाईमलाईन मिळाली जिओ टॅगिंगची ती आम्हाला आणि तुम्हाला देऊच. पण जिओ टॅगिंगपर्यंत आपण थांबणार नाही आहे. बेवारस जनावरं म्हणून ती आपण जप्त करणार आणि ती विकून टाकणार. विकून टाकणार म्हणजे 7 दिवस झाले, 7 दिवस सांभाळलं, 7 की 10 दिवस जे नियमाप्रमाणे आहे, कोंडवाड्याच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी आहेत ते आपण करू. त्यांचा लिलाव करू किंवा ते परत मॅडम सांगतात ते कुठल्या कोंडवाडे मिळालेच तुमच्या फॉर्च्युनेटली कोणाला जर गोशाळा मिळाल्या तर त्या गोशाळांमध्ये पण पाठवण्याची व्यवस्था करू 10 दिवसानंतर जर कुठले लिलाव वगैरेची प्रक्रिया पार पाडायची असेल. पण आत्ता इमिडिएटली तुम्ही सांगता तसं 30 दिवसांच्या ॲक्शन प्लॅनमध्ये जिओ टॅगिंग हे नगरपालिकेची पूर्णपणे अथॉरिटी नसल्यामुळे जिओ टॅगिंगचं मी तुमची गॅरंटी आपल्याला देऊ शकत नाही. कोंडवाड्याची गॅरंटी आम्ही घेतोय कारण नियमाप्रमाणे नगरपालिकेला कोंडवाड्यांमध्ये टाकणे हे नियमामध्ये आहे, कायदेशीर आहे. तर कायदेशीरदृष्ट्या जे आहे त्याची मी जबाबदारी घेते. त्यामुळे PI तुम्ही दाखल करू शकता. पण जिओ टॅगिंग वरती मी बोलते जिओ टॅगिंग वरती मी खात्री देऊ शकत नाही. जिओ टॅगिंगची आम्ही माहिती देऊ शकत ऑफिशियली कोंडवाडा स्थापन करण्याची पण जबाबदारी होतो. तात्पुरता आता आपण स्थापन करतोय. जो नियमामध्ये बसून जो करायचा आहे तोही आपण स्थापन करण्यासाठी पालकमंत्र्यांच्याकडे DPC मध्ये फंड मागून किंवा नगरपंचायतीचा फंड युटिलाइज करून जो होईल त्याला वेळ लागेल. म्हणजे ऑफिशियल करण्यासाठी ते टेंडर काढणं, ते टेंडर फ्लॅश होणं वगैरे ते जे काय आहे त्याला वेळ लागेल. पण तात्पुरता तरी आपण स्थापन करतोय आणि त्याची प्रोसिजर सुरू करतोय आणि त्याचबरोबर पकडण्याची व्यवस्था आपण करतोय. आज किंवा उद्यापर्यंत आपण पथक स्थापन करू. त्याच्यामध्ये जे इच्छुक असतील त्यांना आम्ही ऑफिशियली पथकामध्ये घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देऊ. त्यांनी आपल्याला मान्यता दिलेली आहे की आम्ही आमचे 2 लोक सोबत देणारच आहोत तुमच्या. त्यांची स्वतःची पथकं आहेत पण आपण पकडण्याच्या पथकामध्ये त्यांच्या बंदोबस्तासाठी ते लागतील. साहेबांनी आपल्याला मान्यता दिलेली आहे की आम्ही 2 आमची लोक तुमच्या सोबत असू. असे एक पथक स्थापन करून ते कामाला लावू आपण. सगळ्यात मला वाटतं आपली सगळ्यांची अपेक्षा पहिली तीच आहे की जनावरांना पकडू.